मुख्यमंत्र्यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून साधू महंत यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। नाशिकचे काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज हे देखील उद्याच्या या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आपल्यासोबत स्वतः महंत सुधीरदास आहेत। आमंत्रण आपल्याला मिळालेलं आहे। या ठिकाणी नेमकी कुठला मुहूर्त असणार आहे की ज्यावेळेला हा शपथविधी होऊ शकतो? कशा स्वरूपाचा उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे? अत्यंत महत्त्वाचा उद्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या आणि धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने मासानाम मार्गशीर्षास्मी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग नावाचा जो योग आला आहे त्याच्यामध्ये सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष मास यामध्ये हा प्रत्यक्ष माझा आवडता मास आहे असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे। आणि त्यामध्ये गुरुवार पंचमी तिथी उत्तरा श्रवण नक्षत्र प्रामुख्याने उद्या 5:25 लागतंय आणि या श्रवण मुहूर्तावरती वृषभ जे लग्न त्या ठिकाणी येते आणि मकरेचा चंद्र उद्या त्या ठिकाणी आहे। तर हे स्थिर लग्न मानलं गेलं आहे आणि ध्रुव नावाचा आढळ योग त्या ठिकाणी असल्यामुळे 5 वर्ष अत्यंत सुंदररित्या निर्विघ्नपणे हे सरकार महाराष्ट्रामध्ये चालेल अशा पद्धतीची धर्मशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार उद्याच्या त्या शपथविधीच्या वेळीची जी कुंडली येते त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे। आपण देशभरातून अनेक साधू महंत यांना या ठिकाणी उद्या निमंत्रित करण्यात आलेलं आहे। एक आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते उद्याच्या शपथविधी सोहळ्याला बघायला मिळेल। कशा पद्धतीचा सोहळा हा सगळ्या साधू महंतांच्या उपस्थितीत असणार आहे? भारतातल्या प्रमुख 300 साधू संत महंतांना वारकरी संप्रदायाच्या सर्व 13 आखाड्यांच्या प्रमुख मंडळींना निमंत्रण त्या ठिकाणी दिलंय आणि आपण जाणत आहात की या राजकीय पूर्वसंध्येला सर्व संत साधू महात्मे यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती प्रवचन कीर्तन संमेलन त्याचप्रमाणे कथाकथन या माध्यमातून हिंदुत्ववादी सरकार यावं या पद्धतीची एक ठोस भूमिका ही सर्वांनी मांडलेली होती आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत की लोकसभा आणि विधानसभेचा जो डिफरन्स झाला आणि लोकांचं जे हिंदुत्ववादी मतपरिवर्तन झालं त्यामध्ये निश्चितच सर्व संत महात्म्यांचा सहभाग होता आणि संतांच्या चरणी राहणारं हे एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, त्याचप्रमाणे देवेंद्रजी आहे यांनी अत्यंत केअरटेकिंग अशी एक भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे सर्व संत महात्म्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत। या सरकार स्थापनेच्या वेळेला काही वाद किंवा काही गैरसमज नेत्यांमध्ये बघायला मिळाले। येणाऱ्या काळांमध्ये या सगळ्यांचं एकूणच भविष्य कसं असेल? ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नेमकं काय सांगतोय या नेत्यांबद्दल, सरकारांबद्दल आणि पक्षांबद्दल? नाही, राजकीय पूर्वसंध्येला जी काही चढाओढ किंवा घासाघीस असते किंवा आमचे कॅबिनेट मिनिस्टर जास्ती राहावे हा एक ऑब्वियस पार्ट आहे। कुठलं खातं आमच्याकडे असावं हा एक सामान्य चढाओढीचा भाग राहणार आहे आणि राहू पण शकतो। परंतु सरकारच्या बाबत जे उद्याच्या कुंडलीचं जे वैशिष्ट्य आहे ते निश्चित स्थिर सरकार 5 वर्ष राहणार आणि कुठल्याही पद्धतीचे डिस्प्यूट या सरकारमध्ये राहणार नाही की ध्रुव नावाचा जो आढळ योग आहे आणि वृषभ लग्न जे उद्याचं येतं आहे तर साधारणतः 5:20 ते 6:45 आतमध्ये हा शपथविधी व्हावा अशी विनंती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना केलेली आहे। खूप खूप धन्यवाद। तर आपण बघतोय की या ठिकाणी उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून अनेक साधू संत महंत महात्मे यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। पुढचे 5 वर्ष हे सरकार अत्यंत स्थिर राहील अशा पद्धतीचा एक दावा जो आहे तो महंतांच्या वतीनं देखील केला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।